चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. 2025 ची परीक्षा, लेखी परीक्षा जी आहे, या परीक्षेसाठी सोर्सेस काय वापरायचे हा प्रश्न खूप सारे विद्यार्थी आम्हाला रेग्युलरली विचारतात. आणि म्हणूनच त्या सोर्सेससाठी आवश्यक असणारी एक खूप महत्त्वाची सिरीज लवकरच तुमच्या भेटीला येते. लवकरच म्हणजे काय, अगदी उद्याच तुमच्या भेटीला येते. आणि या सिरीजमधून तुमच्या सगळ्यांच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी, बदललेल्या एमपीएससीच्या स्वरूपाच्या तयारीसाठी आणि एमपीएससी जी आता थोडीशी यूपीएससीच्या वाटेवरती निघालेली आहे त्या तयारीसाठी आपण आता ही सिरीज आणतो. आणि या सिरीजचं महत्त्व नेमकं काय आहे, एनसीईआरटीचं महत्त्व नेमकं काय आहे हे समजून सांगण्यासाठी मी आता तुमच्याकडे आलेलो आहे. एनसीईआरटी म्हणजे नेमकं काय? एनसीईआरटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सीबीएसईची पुस्तकं. सीबीएसईची पुस्तकं जी आहेत, या सीबीएसईच्या पुस्तकांच्या मधून अभ्यास करताना आपल्याला नेमका कोणकोणत्या गोष्टींचा फायदा होतो आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या अभ्यासाला एक चांगली धार येते, हे उदाहरणांसह आणि पुराव्यांसह मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला अगदी उदाहरणांसह सांगेल. जिथे जर मी म्हणालो तुम्हाला की एनसीईआरटीज मधून प्रश्न येतात, तर मग कुठला प्रश्न, कुठल्या वर्षाचा प्रश्न, कधी आला होता, हे सुद्धा मी या पुराव्यांमध्ये सांगितलेलं आहे. सो एक 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 मुद्दा जो आहे तो समजून घेऊया. तुमच्या सगळ्यांच्या शंकांची उत्तरं सुद्धा मी देणार आहेत. तुम्हाला काहीही डाऊट असले तर तुम्ही खाली कमेंट्स करा, त्या कमेंट्सला मी व्यक्तिशः तुम्हाला उत्तरं देईन. ठीक आहे? ओके. एक 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 मुद्दा बघूया की एनसीईआरटी ज्या आहेत, या एनसीईआरटी आपल्या सगळ्यांसाठी एवढ्या महत्त्वाच्या का आहेत. एनसीईआरटीज ज्या आहेत, या एनसीईआरटीज मधलं एक सगळ्यात महत्त्वाचं अँगल म्हणजे ही पुस्तकं जी आहेत, ही संपूर्ण म्हणजे प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, त्याच्या आधी त्याच्यानंतर ऑल टाइम साठी दी बेस्ट पुस्तकं आम्ही सगळे शिक्षक जे आहेत ते म्हणत असतो. आणि फक्त शिक्षकच नाहीत तर तयारी करणारा कुठलाही विद्यार्थी जेव्हा एनसीईआरटी वाचून सोडतो आणि एनसीईआरटी झाल्यानंतर अभ्यासाला लागतो, तो सुद्धा तुम्हाला सांगतो की एनसीईआरटी इज दी मोस्ट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ प्रिपरेशन. ओके. सो या एनसीईआरटीचे वेगवेगळे जे फायदे आहेत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक 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 डायरेक्ट फायद्यांनाच हात घालूया. एनसीईआरटीज जे आहेत, ह्या एनसीईआरटीची पुस्तकं जी आहेत, ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हणजे जी केंद्र सरकारची यूपीएससीची परीक्षा आहे, या यूपीएससीची परीक्षा आणि आपली एमपीएससीची सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा जी आहे, या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एक 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 डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की कुठली कुठली मुद्दे, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की एनसीईआरटीज त्याच्यामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनसीईआरटी साधारणपणे आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा 6वी ते 12वी या एनसीईआरटीची आपण चर्चा करत असतो. 6वी ते 12वीची कुठल्याही विषयाची एनसीईआरटी घ्या, त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट आणि अगदी बेसिक गोष्टींपासून संकल्पना ज्या आहेत त्या टाकलेल्या असतात. या स्पष्ट आणि बेसिक गोष्टींपासून टाकलेल्या संकल्पना म्हणजे नेमकं काय? एनसीईआरटी जी आहे, हे पुस्तकाचं लेखन करणारे लोक म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला तसं एनसीईआरटीच्या सुरुवातीला ती नावं वाचता येतात, पण ही जी लेखक असतात, ही लेखक त्यांच्या क्षेत्रांमधले सर्वोत्कृष्ट व्यक्ती असतात. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांमधलं हायेस्ट नाव म्हणजे भूगोलाचं पुस्तक लिहिणारे व्यक्ती, हे भूगोल या क्षेत्रातले सर्वोत्कृष्ट व्यक्ती जे आहेत तेच एनसीईआरटीची पुस्तकं लिहितात. कारण ती पुस्तकं कालांतराने शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वापरलं जाणार असतं. नुसतं एवढंच नाहीये तर एनसीईआरटीचं अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, पुस्तकांचा वापर जो आहे तो असतो तो म्हणजे कुठलाही स्टेट बोर्ड आपल्या पुस्तकांचा दर्जा, हार्डनेस आणि क्वालिटी ठरवण्यासाठी एनसीईआरटीजला ॲज अ रेफरन्स म्हणून वापरत असतो. रादर एनसीईआरटीचं कामच आहे की संशोधन करायचं आणि एक स्टँडर्ड पुस्तकांचा सेट तयार करायचं, ज्या सेटचा वापर करून मग राज्य सरकारचे सगळे जे स्टेट बोर्ड्स असतात ते त्यांचे पुस्तकं तयार करतात. सो एनसीईआरटीची पुस्तकं स्टँडर्ड पुस्तकं असणार आहेत, म्हणून ती पुस्तकं लिहिणारी माणसं सुद्धा अत्यंत हायेस्ट स्टँडर्डची जी आहेत ती निवडली जातात. म्हणून त्यांच्यामध्ये दिलेली माहिती सुद्धा अत्यंत अचूक आणि अत्यंत फॅक्च्युअल अशी, परफेक्ट अशी माहिती तुम्हाला त्याच्यात दिलेली असते. उदाहरण बघायचं झालं तर एक उदाहरण घेऊया. अवर पास्ट नावाचं एक पुस्तक आहे, 6वीचं पुस्तक आहे, इयत्ता 6वीचं एनसीईआरटीचं इतिहासाचं पुस्तक. ओके. त्या पुस्तकाचं नाव आहे अवर पास्ट. या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना सिंधू संस्कृती सारख्या प्राचीन संस्कृतीची सोपी ओळख करून दिली, सोप्या शब्दांमध्ये. म्हणजे तुम्हाला जी आवश्यक माहिती आहे त्या स्वरूपामध्ये ही ओळख करून दिली. आणि याच्यामुळे प्राचीन भारताच्या इतिहासाची तयारी करताना
विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो, जो UPSC प्रिलिम्स आणि MPSC सारख्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. त्याच्यानंतर थोडंसं अजून एक गोष्ट म्हणजे इयत्ता 9वी आणि 10वी उदाहरणच आहेत. अजून इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी मध्ये डेमोक्रेटिक पॉलिटिक्स नावाचं एक NCERT आहे, इंडियन पॉलिटीचं NCERT ज्याला आपण म्हणतो. सो इंडियन पॉलिटीचा जो NCERT आहे, या NCERT मध्ये भारतीय संविधान, लोकशाही आणि संघराज्य यासारख्या बेसिक संकल्पना इतक्या सुंदर पद्धतीने उदाहरणं देऊन समजून सांगितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर परत पॉलिटीच्या कन्सेप्ट तुम्हाला कुठेही बघण्याची आवश्यकता राहत नाही. त्या कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतल्या तर पुढे जेव्हा तुम्ही एम लक्ष्मीकांत वापरणार असता किंवा इंडियन पॉलिटी सारखा विषय जेव्हा तुम्ही अभ्यासणार असता, त्या विषयाचा एक पाया तयार करण्यासाठी ही NCERT जी आहे ती तुम्हाला काय करते, मदत करते. येस. त्याच्यानंतर संरचित आणि पद्धतशीर शिक्षण, अजून एक गोष्ट NCERT ची सगळ्यात खास गोष्ट जी आहे ती म्हणजे एकदम स्ट्रक्चर्ड पद्धतीने आणि सिस्टमॅटिक पद्धतीने त्याच्यामध्ये सगळं शिकवलेलं असतं. कधीच तुम्हाला NCERT मध्ये असं दिसणार नाही की एखादा विषय मला आधी समजायला पाहिजे होता आणि त्याच्याऐवजी हे समजून टाकले. सो ज्या ज्या गोष्टी बेसिक आहेत त्या आधीच होतात, ज्या ज्या गोष्टी इंटरमिडिएट आहेत म्हणजे मधल्या आहेत त्या मध्येच होतात, आणि ज्या गोष्टी हायएस्ट आहेत, अवघड आहेत, ज्याला सगळं पाठीमागचं माहिती असणं आवश्यक आहे, अशा सगळ्या गोष्टी शेवटीच आहेत. म्हणजे 6वी पासून 12वी पर्यंत जर तुम्ही ओळीने एखाद्या विषयाचे NCERT वाचत गेलात तर तुमचे सगळे बेसिक्स आधी पक्के होतात. मग बेसिक्स पक्के झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय म्हणतात त्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ऍड केली जाते आणि मग त्या विषयाचे जे एकदम हेवी वाले मुद्दे जे आहेत ते शेवटी 12वीच्या पुस्तकांमध्ये येतात. समजलं? सो NCERT जी आहे एक स्ट्रक्चर्ड आणि सिस्टमॅटिक पद्धतीने तुमचा अभ्यास करते. पद्धतशीर कव्हरेज जे आहे ते तुमच्या सिलेबसचं होत असतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर बघा 6वी ते 12वीच्या पुस्तकांमध्ये भूगोलामध्ये फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी समजून सांगतात. आलं लक्षात? ओळीने समजून सांगतात. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही, इयत्ता 6वीच्या द अर्थ अवर हॅबिटॅट या पुस्तकामध्ये काय कंटेंट आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड, महासागर म्हणजे काय म्हणतात त्याला ओशन्स ज्याला आपण म्हणतो, हवामानाचे प्रकार यांची सोपी ओळख करून दिली आहे. पुढे त्याच गोष्टी 11वी 12वी मधील भूगोलाच्या प्रगत विषयांमध्ये समाविष्ट आहेत, पण थोड्याशा हायर लेवलला. आधी बेसिक कव्हर करतात आणि मग हायर लेवलचा भाग कव्हर होतो. अनुक्रमिक शिकवणी जी आहे भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांवरती तुम्हाला एक कॉन्फिडन्स, प्रभुत्व, त्याच्यावरती एक तुम्हाला काय म्हणतात त्याला चांगली कमांड मिळवण्यासाठी तुम्हाला काय करतात ते हेल्प करतात. प्राचीन भारताचं जे पुस्तक आहे, अजून एक उदाहरण घेऊया की कसं सिस्टमॅटिकली टप्पा बाय टप्पा होतं. प्राचीन भारताचा इयत्ता 6वी ते 8वी, मध्ययुगीन भारताचा इयत्ता 9वी 10वी आणि आधुनिक भारताचा इयत्ता 11वी 12वी मध्ये इतिहास जो आहे हा ओळीने घेतला जातो. आलं लक्षात? ओके. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की अभ्यास करून घेत असताना NCERT मध्ये टप्प्याटप्प्याने सगळा अभ्यास जो आहे तो होतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण इतिहासाची ओळख सोपी होते. परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये समजून घेतात. परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न जर विचारला गेला तर तो प्रश्न नेमका कशा पद्धतीने विचारला गेलाय, कुठल्या बेसिक गोष्टींवरती विचारला गेलाय ते सुद्धा तुम्हाला खूप इझिली त्याच्यामधून लक्षात येईल. ठीक आहे. तिसरा अजून एक खास गुणधर्म NCERTचा जो आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे आणि तो आहे तो म्हणजे प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेमध्ये थेट प्रश्न NCERT मधून डायरेक्टली आलेले तुम्हाला दिसतात. UPSC प्रिलिम्स मध्ये अनेकदा NCERT पुस्तकांमधून थेट प्रश्न विचारले. एक 2 प्रश्न मी आणलेत उदाहरण म्हणून, असे खूप अनेक प्रश्न जे तुम्हाला NCERT मधून तुम्हाला हे दिसतील. UPSC प्रिलिम्स 2022 मध्ये इंडस व्हॅली कल्चर वरती जो प्रश्न विचारला गेला होता तो डायरेक्टली इयत्ता 6वीच्या अवर पास्ट या पुस्तकांमधून होता. सेम जर तुम्ही UPSCच्या परीक्षेतला 2019चा विचारला गेलेला मान्सून वारे या विषयावरचा जर प्रश्न बघितला तर तो कॉन्टेम्पररी इंडिया नावाच्या 9वीच्या भूगोलाच्या पुस्तकातून आलेला होता. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की NCERT किती महत्वाचे आहेत. NCERT मधून डायरेक्टली प्रश्न UPSC मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतात आणि सिन्स MPSC जी आहे ती आता UPSCच्या वाटेवरती निघाली आहे, डेफिनेटली MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न NCERT मधून रिफ्लेक्ट होताना दिसतील. खूप सारे प्रश्न आणि सोपे सोपे प्रश्न. असं नाहीये की फक्त प्रिलिम्सचेच, मेन्सचे सुद्धा प्रश्न तुम्हाला NCERT मधून आलेले दिसतील. थोडंसं अजून एक मुद्दा बघूया की कठीण विषयांचा सोप्या सोप्या शब्दांच्या मध्ये स्पष्टीकरण जे आहे हे स्पष्टीकरण NCERT मध्ये केलेलं तुम्हाला दिसेल.
इयत्ता 11वीच्या इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पुस्तकामध्ये जीडीपी, महंगाई, वित्तीय तुटी, गरिबी यासारख्या अगदी कॉम्प्लेक्स संकल्पना ज्या आहेत ह्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील अत्यंत कॉम्प्लेक्स मुद्दे जे आहेत हे समजून घ्यायला मदत होते. म्हणजे नेमकं कधी कधी तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की जीडीपीचे अनेक कंगोरे जे आहेत हे आपल्या नियमित नित्य वाचनात येणाऱ्या पुस्तकांमधून कव्हर होत नाहीत, पण त्याचे अगदी बेसिक पासूनचे सगळे मुद्दे जे आहेत ते मात्र एनसीईआरटी मधून कव्हर होतात. भले नित्य वाचनाच्या पुस्तकात येत नसतील, पण एनसीईआरटी मध्ये मात्र अगदी बेसिक पासून सगळं असतं. इन्फ्लेशन म्हणजे महागाई जी आहे किंवा एखादं त्याला आपण म्हणूया वित्तीय तूट जी आहे, अशा सगळ्या संकल्पना ज्या तुमच्या नियमित अभ्यासातल्या संकल्पना आहेत त्या एनसीईआरटी मधून खूप छान पद्धतीने होतात. असेल तर तुम्हाला चान्स मिळत असेल तर 11वीचं एनसीईआरटी इकॉनॉमिक्सचं नक्की उघडून बघा. ओके, येस सर, समजलं आम्हाला. इयत्ता 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक जे आहे या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, परिसंस्था, इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो या संकल्पनांचं सोपं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेतील पर्यावरणीय बदल आणि सतत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या विषयांच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट या दोन्ही विषयांमध्ये येणारा विषय आहे, पण हे समजून घेण्यासाठी तुम्हाला बायोलॉजी चांगलं यायला पाहिजे. विषय कुठला? इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट मध्ये असलेला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. त्याच्यामध्ये जे गोल दिलेत ते समजून घेण्यासाठी तुम्हाला विषय कोणता अभ्यासावा लागणार आहे? बायोलॉजी. पण कुठून अभ्यासावा लागणार आहे? एनसीईआरटी मधून. किती बेसिक मध्ये एनसीईआरटी डिझाईन झाले असतील हे विचार करा. एनसीईआरटी जेव्हा तुम्ही वाचाल डेफिनेटली तुम्हाला एनसीईआरटी मधून एक चांगला कंटेंट जो आहे तो मिळणार आहे. युपीएससीच्या अभ्यासक्रमाशी आणि एमपीएससीच्या अभ्यासक्रमाशी एनसीईआरटी जे आहेत त्या डायरेक्टली संबंधित आहेत. युपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या अनेक विषयांचा एनसीईआरटी पुस्तकांशी थेट संबंध असतो. उदाहरणार्थ बघा, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, मुघल प्रशासन आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या एमपीएससी साठी आहे ब्रिटिश वसाहतवाद यासारखे इतिहासातले अनेक महत्त्वाचे मुद्दे इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत हे तुम्हाला दिसेल. सगळे मुद्दे, सगळे महत्वाचे इथं अनेक लिहिले, मी तुम्हाला सांगतोय सगळे महत्वाचे मुद्दे 6वी ते 12वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये कव्हर झालेले दिसतात. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेले शारीरिक भूगोल म्हणायच्या ऐवजी आपण त्याला भौतिक भूगोल म्हणूया, फिजिकल जिओग्राफी. ओके, भारतीय भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल असे 3 विषय इयत्ता 6वी ते 12वी मधील भूगोलाच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट होतात. नुसतं एवढं नाहीये तर 11वी आणि 12वीची पुस्तकं जी आहेत ते फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट अशी पुस्तकं दी बेस्ट एक्झाम्पल आहे. खूप वेळा मुलांना शिक्षकांकडून असं पण सांगितलं जातं की निदान एवढी एनसीईआरटी जर कव्हर करून टाकली 11वीची, ओके, तर तेवढ्या एनसीईआरटीच्या बळावरती तुमचं जिओग्राफीचं जीएस जे आहे, जीएसचं जिओग्राफी जे आहे ते छानपैकी कव्हर होऊन जाऊ शकतं. तुम्ही कल्पना करा की फक्त एनसीईआरटीच्या बळावरती आपल्याकडे कित्येक अशी उदाहरणं आहेत युपीएससीत सुद्धा आणि एमपीएससीत सुद्धा ज्यांनी फक्त एमपीएससीच्या बळावरती जिओग्राफीमध्ये आउट ऑफ आउट मार्क आणलेत. किती एक्स्ट्राऑर्डिनरी असेल एनसीईआरटी ते बघा. त्याच्यानंतर एनसीईआरटीचा अजून एक महत्वाचा भाग, आता तुमची लेखी परीक्षा जी आहे ती जवळ येते. लेखी परीक्षा, या परीक्षेमध्ये तुमचं पाठांतर किती आहे हे नाही मॅटर करत, तुम्हाला किती समजलंय हे मॅटर करतं. आणि समजून घ्यायचं असेल तर अत्यंत बेसिक पासून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची तयारी करावी लागते. अगदी फाउंडेशन पासून कुठल्याही गोष्टीची तुम्हाला तयारी करावी लागते. आणि हे फाउंडेशन पासून तयार करून घेण्यासाठी 6वा पॉइंट अत्यंत महत्वाचा एनसीईआरटीचा. एनसीईआरटी जे आहेत ह्या एनसीईआरटी मध्ये प्रत्येक मुद्दा अत्यंत फाउंडेशन पासून, अत्यंत बेसिक पासून कव्हर होतो. तरी सुद्धा अनेक मुद्दे जे आहेत त्या एनसीईआरटी मध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. उदाहरणार्थ 6वी ते 10वी पर्यंतच्या एनसीईआरटीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये न्यूटनचे नियम, रासायनिक अभिक्रिया, पर्यावरण प्रदूषण यासारख्या अत्यंत, सर आपल्याला तसं बघायला गेलं तर हे अत्यंत बेसिक नियम वाटतात. तुमच्यापैकी कित्येक विद्यार्थी जे आहेत हे सिनियर्सच्या संपर्कात असतील. त्या सिनियर्स विद्यार्थ्यांना विचारा, त्यांच्या मुलाखतीमध्ये जेव्हा ते जातात, तुमच्यातल्या कुणीही जर फिजिक्समध्ये बीएससी करून मुलाखतीपर्यंत पोहोचत असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून किंवा अन्य कोणत्याही सायन्स या बॅकग्राऊंडहून इंजिनिअरिंगला पोहोचलात तर मुलाखतीमध्ये डेफिनेटली तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात की न्यूटनचे 3 नियम तुला सांगता येतील का,
किंवा थर्मोडायनामिक्सचे 4 नियम तुला सांगता येईल का, झिरोथ लॉ सांगता येईल का? असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला सायन्सचे विद्यार्थी आहात म्हणून विचारल्या जाऊ शकतात. मुलाखतीमध्ये उत्तर द्यायचं तर तुमचं अगदी फाउंडेशन बेसिक पक्क पाहिजे. कुठे पक्क होणार आहे? एनसीईआरटीच्या विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये. एनसीईआरटीची विज्ञानाची पुस्तकं वाचाल तर तुमचे असे सगळे बेसिक्स. गोष्ट अशी आहे की आता फक्त तुम्हाला प्री मध्ये पाठांतर जे असतं 4 MCQ डोळ्यासमोर येतील तसं, किंवा मेन्स मध्ये जे पाठांतर केले जात होतं आधी 4 ऑप्शन्स असतील डोळ्यातून त्याच्यातून एक निवडायचं आहे, आणि मुलाखत जी आहे फक्त 100 मार्काला, असा प्रकार आता नाहीये. आता तुम्हाला प्री पाठांतरवाली आहे, फॅक्च्युअल आहे अजून पण मेन्स सब्जेक्टिव्ह आहे. मुलाखत आता मोठ्या पॅनल समोर द्यायची आहे आणि ऑब्व्हियसली तुमच्याकडून त्या लेवलची उत्तरं सुद्धा अपेक्षित असतील. 6वी ते 10वी पर्यंतच्या एनसीईआरटी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये हे न्यूटनचे नियम, रासायनिक अभिक्रिया, पर्यावरण प्रदूषण यासारख्या गोष्टींचा अत्यंत बेसिक पासून समावेश आहे. ह्याचा प्रिलिम्सला उपयोग होतो. नुसते एवढंच नाही तर डिझास्टर मॅनेजमेंट सारख्या विषयांमध्ये, पोल्युशन नावाच्या विषयामध्ये, हवामान बदल क्लायमेट चेंज नावाचा जो विषय आहे या विषयांच्या तयारीसाठी सुद्धा ह्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. बरं, नुसतं एवढं नाहीये, इयत्ता 11वीचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क नावाचं एक पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय संविधान नेमकं काय आहे, मूलभूत हक्क काय आहेत, राज्यशास्त्राच्या महत्वाच्या संकल्पनांचा अत्यंत सखोल ओळख जे आहे ती याच्यामध्ये करून दिलेली आहे. एनसीईआरटी मध्ये या सगळ्या गोष्टींची ओळख करून दिल्यामुळे तुम्हाला GS2 चा जो पेपर आहे, GS2 चा पेपर ज्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी नावाचा विषय आहे, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीच्या बद्दल लेखी उत्तरं लिहायची आहेत. आपल्याला पाठांतर छान असतं, मला कलम माहिती आहेत सर, मला कलमांचे टायटल्स माहिती आहेत सर, पण त्या कलमांच्या बद्दल लिहा सांगितलं तर काय लिहिणार? एनसीईआरटी वाचाल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली काय लिहायचंय ह्याचा थोडासा अंदाज यायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही, जे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला जोरदार कंटेंट आणि जोरदार कन्सेप्ट या एनसीईआरटी मधून मिळतात. तोच मुद्दा भूगोलाच्या मुख्य एक्झाम्पल म्हणून बघा, भूगोलाच्या मुख्य परीक्षेच्या GS पेपर 1 मध्ये मान्सून किंवा उष्णकटिबंधीय चक्रीवादळ या विषयावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये एनसीईआरटीचं 11वीचं जे पुस्तक आहे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट या पुस्तकामध्ये दिलेले स्पष्टीकरण जे आहे हे उत्तर लिहिण्यासाठी डायरेक्ट विद्यार्थी वापरतात. ते सोडून द्या, 11वीच्या एनसीईआरटी मध्ये फिजिकल जिओग्राफी आणि इंडियन जिओग्राफी या दोन्ही पुस्तकांमध्ये ज्या डायग्राम्स आहेत या डायग्राम सुद्धा विद्यार्थी ॲज इट इज परीक्षांच्या मध्ये काढतात. त्या काढण्यासाठी तशा सोप्या आहेत, त्याच्यातून पूर्णपणे मार्क मिळू शकतात. परीक्षेमध्ये ते ऍक्सेप्टेबल डायग्राम आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. एनसीईआरटी ही जी गोष्ट आहे ही त्या लेवलला जाणारी गोष्ट आहे, तुमच्या लेखनाच्या स्टाईल पर्यंत ती प्रभाव टाकते. नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स, नागरिकत्व सिव्हिक्स ज्याला आपण म्हणूया, किंवा पॉलिटी सिटिझनशिप असा चॅप्टर असतो. त्याच्यानंतर न्याय यासारख्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत ह्या एनसीईआरटी मध्ये आहेत. आता सिटिझनशिप म्हणा किंवा नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स म्हणा किंवा जस्टिस म्हणा, ह्या चारही संकल्पना ज्या आहेत ह्या इथिक्सच्या पेपरसाठी अत्यंत बेसिक संकल्पना मानल्या जातात. एनसीईआरटीच्या सामाजिक विज्ञानाच्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या पुस्तकांमध्ये या संकल्पना दिलेल्या आहेत आणि ज्यामुळे नीतिशास्त्राच्या प्रश्नांची संरचना करणे, त्या प्रश्नांचं आन्सरचं स्ट्रक्चर तयार करणे, त्या प्रश्नांसाठी लागणारे कीवर्ड्स, जार्गॉन्स जे आहेत ते वापरणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला करता येणार आहे. ठीक आहे. सो GS4 साठी सुद्धा खूप वेळा लोक म्हणतात की एनसीईआरटी वाचल्याने काय फायदा होणार. तुम्हाला GS1, GS2, GS3 तर सोडा, GS4 मध्ये सुद्धा एनसीईआरटीचा फायदा होतो. तुम्हाला मुलाखतीत एनसीईआरटीचा फायदा होतो, निबंध लेखनामध्ये एनसीईआरटीचा फायदा होतो. एनसीईआरटीचा फायदा बघूनच आम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी एनसीईआरटीची एक सेपरेट बॅच आणायचं ठरवलंय. सगळ्या शिक्षकांनी मिळून ठरवलं की एनसीईआरटीची अशी बॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि त्या बॅच मधून तुम्हाला या एनसीईआरटीचा सगळा अभ्यास सखोल करून घ्यायचा. तुमच्यापैकी जे विद्यार्थी एनसीईआरटीचे हे सगळे लेक्चर येत्या डिसेंबर पर्यंत तुम्हाला असे सगळे लेक्चर चॅप्टर बाय चॅप्टर, इयर बाय इयर तुम्हाला लेक्चर्स मिळणार आहेत, ते सगळे लेक्चर्स तुमचे कव्हर होतील आणि सगळा भाग एनसीईआरटीचा तुमचा अगदी विषयानुसार कव्हर होत जाईल. उगाच एकाच व्हिडिओमध्ये सर्व एनसीईआरटी कव्हर केलेल्या नाहीयेत. जेवढं आवश्यक आहे एका व्हिडिओमध्ये एकच इयत्तेचे लेक्चर्स, अशा पद्धतीने तुमचा आम्ही सगळा अभ्यास करून घेणार आहोत. कारण आम्हाला हा सगळा जो काय म्हणतात फायदा तुमच्यासाठी दिसलेला आहे.
2025च्या परीक्षेमध्ये तुमच्या समोर जी सुवर्ण संधी चालून आलेली आहे त्या संधीचा तुम्हाला सदुपयोग करता यावा. आपल्या MPSC वालाच्या चॅनलवरती अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून ही बॅच आहे. येस सर, NCERT जी आहे या NCERT मध्ये अजून एक खास गुणधर्म आहे, तो म्हणजे रिव्हिजन मटेरियल म्हणून NCERT चांगल्या पद्धतीने वापरता येतं. रॅपिड रिव्हिजन करत. तुम्ही म्हणाल सर NCERTचा तर गठ्ठा भरपूर होईल, पण NCERTचा गठ्ठा किती मोठा होऊ दे, तुम्ही स्वतः जेव्हा अभ्यासाला बसाल तुम्हाला लक्षात येईल की NCERT खूप वेगाने होतं वाचून. कारण डायग्राम्स आणि फोटोज असं खूप जास्त आहे NCERT मध्ये, मोकळ्या जागा खूप आहेत. प्रिलिम्स किंवा मुख्य परीक्षेच्या पूर्वी आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इंडियन फ्रीडम स्ट्रगलच्या रिव्हिजनसाठी इयत्ता 12वीचं जे पुस्तक आहे थीम्स इन इंडियन हिस्ट्री हे पुस्तक सध्या उपयुक्त ठरते. ह्याच्यावरून तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न जे आहेत हे विचारलेले दिसतात, खूप वेळा विचारलेले दिसतात. ओके, प्रिलिम्स किंवा मुख्य परीक्षेपूर्वी इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये अनेक मुद्दे आहेत. म्हणजे आता ऑब्व्हियसली तेव्हा पुस्तक पूर्ण वाचायचं नसतं, जे मी मुद्दे सांगतोय तुम्हाला, उदाहरणार्थ इथे सांगत असताना 12वी मध्ये थीम्स इन इंडियन हिस्ट्री मध्ये फक्त मॉडर्न इंडिया बघायचं. तिथं 3 पुस्तक आहेत, त्याच्यातलं तिसरं पुस्तक मॉडर्न इंडियावालं, एवढंच बघायचं, बाकी नाही बघायचं काही. ओके, किंवा इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा पॉवर्टी, बेरोजगारी, भारताची आर्थिक प्रणाली हे एकदम रॅपिड रिव्हिजन करण्यासारखे चॅप्टर्स तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. ओके, इतर पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी NCERT एक फाउंडेशन म्हणून तयार होऊ शकतं. खूप इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात ज्यांना सोशल सायन्सेसचा काही गंध नसतो, खूप मेडिसिनचे विद्यार्थी असतात, डॉक्टर्स वगैरे असतात, त्यांनाही असा काही गंध नसतो, मग त्या लोकांना तिकडे येण्यासाठी हेल्प होते. इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फॉर एक्झाम्पल आता इतिहास बघायचं झालं तर बघा, विज्ञान किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी ज्यांनी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा सामाजिक शास्त्रांचा कधी अभ्यास केला नाही त्या लोकांसाठी इयत्ता 6वी ते 12वीच्या NCERT म्हणजे अक्षरशः देवाचं वरदान आहे, मी सांगतो तुम्हाला. आलं लक्षात? ओके, येस, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा अभ्यास सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने होतो. तुम्हाला अजून काकडवर पुढे जाऊन सांगतो, ऑप्शनल वगैरे घेणार असाल तरी NCERTचा प्रचंड फायदा आहेच आहे. ओके, अजून एक उदाहरण घेऊया. वैद्यकीय विद्यार्थी, MBBS वगैरेचे विद्यार्थी UPSC MPSC देतात. विज्ञान पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9वी आणि 10वीच्या मध्ये डेमोक्रेटिक पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये लोकशाही म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचे 2 काय म्हणतात त्याला प्रकार, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म मम भाव, आणि अजून तिसरा पण प्रकार असतो की काय म्हणतात त्याला, जगात कुठला धर्मच अस्तित्वात नाही असा भाव. असे सगळ्या संकल्पना NCERT मध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. न्यायपालिका प्रणाली यासारख्या संकल्पना जे आहेत हे समजायला सोपं होतं. जस्टिस सिस्टम, ज्युडिशियल सिस्टम आपल्या भारतात कसं चालतं हे आपल्याला बघायला हेल्प होते. आणि त्याच्यानंतर तयारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये NCERT कसं हेल्प करतं ते बघा. उदाहरणार्थ प्रिलिम्स मध्ये 2020 मध्ये अजिंठा आणि एलोरा या लेण्यांवरती विचारलेला प्रश्न इयत्ता 11वीच्या अँड इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट नावाच्या NCERT मधून आला होता. सो हेल्प प्रिलिम्स साठी होतेच, MPSC मध्ये पण तेवढीच हेल्प होणार आहे. GS3 मध्ये अत्यंत म्हणजे महत्वाचा टॉपिक असतो इन्क्लुझिव्ह ग्रोथ नावाचा. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल मॉडेल्स, ऍग्रिकल्चर यासारख्या विषयांवरती खूप प्रश्न विचारले गेलेत आणि त्यासाठी तुम्हाला 12वीच्या NCERT मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती ॲज इट इज सापडतील. जसं काही 12वीचं पुस्तक समोर ठेवूनच त्यांनी पेपर काढलाय की काय. मुलाखतीच्या दरम्यान जर तुम्हाला भारतीय संघराज्य, आर्थिक सुधारणा यासारख्या संकल्पनांच्या वरती प्रश्न विचारले, जॉग्राफीवरती गॅरंटेड प्रश्न मुलाखतीमध्ये विचारतात की तुम्ही कुठले आहात, मग तिथल्या जॉग्राफीचे 4 वैशिष्ट्ये सांगा, 2 काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम सांगा, तुमच्याकडे कुठले कुठले डिझास्टर असतात, काय असतात ते सांगा. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला काय आहेत तिथे विचारल्या जाऊ शकतात आणि त्या विचारलेल्या गोष्टींची उत्तरं देण्याची तयारी NCERTच्या वाचनामधून तुमची होते. म्हणजे तुम्ही असा नाही विचार करायचा की मुलाखतीची तयारी आपल्याला मेन्सच्या नंतर करायची नाही. तुम्ही NCERT जेव्हा वाचताय तेव्हा तुम्ही प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू तिन्ही गोष्टींसाठी एकाच वेळी तयार होतायत हे लक्षात घ्या. ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर NCERT जे आहेत, तुम्ही खूप ठिकाणी असं वाचलं असेल की इवन मी पण ज्या विद्यार्थ्यांकडे अत्यंत कमी वेळ असतो त्यांना म्हणतो की भाऊ आता बेसिक पुस्तकं दे सोडून, आता स्टँडर्ड पुस्तकं वाचायला सुरू कर. पण मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या स्टँडर्ड पुस्तकांचा पाया जो आहे ते NCERT असतात. सो तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल तर आवर्जून तुम्ही NCERT जे ते वाचायला पाहिजे. इंडियन पॉलिटी 9वी ते 12वीचे पुस्तकं जर तुम्ही वाचलेले असले
एनसीईआरटीचे पॉलिटीचे पुस्तकं, तर तुम्हाला एम लक्ष्मीकांतचं पुस्तक जे आहे हेवी पुस्तक आहे, ते समजून घ्यायला सोपं होतं. तसं तर बघायला गेलं तर स्वप्नील राठोड सर तुमच्यासाठी ते पुस्तक अत्यंत सोप्या स्वरूपामध्ये मांडतातच आहेत, पण तरी तुम्हाला एनसीईआरटी जे आहे हे अत्यंत मदतीचं बनणार आहे. इयत्ता 8वी आणि 12वीच्या एनसीईआरटीच्या इतिहासामध्ये पुस्तकांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना बिपिन चंद्र, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यासारख्या प्रगत पुस्तकांचा अभ्यास करणं सोपं जातं, कारण त्यांना गांधी, नेहरू, जिना यासारख्या महत्वाच्या घटनांची आणि व्यक्तिमत्वाची आधीच माहिती असते. त्यांनी इतिहासाचा बेस जो आहे हा वारंवार एनसीईआरटी वाचून पक्का केलेला असतो. त्यांना त्या घटना कशा घडल्या होत्या, त्या घटनांच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय होती, त्या घटनांचे परिणाम काय झाले होते हे पर्यंत माहिती असतं. मग पुस्तकं वाचताना स्टँडर्ड पुस्तक असताना ऑटोमॅटिकली ते एका काय म्हणतात त्याला प्री रिक्विसाइट असलेल्या नॉलेजचा वापर करून ती पुस्तकं समजून घेतात. सो त्यांना त्याचा फायदा होतोच होतो. सो एनसीईआरटीज ज्या आहेत ह्या एनसीईआरटीज तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे, हे समजून घ्या. आलं लक्षात? ओके. एनसीईआरटीज साठी जी सिरीज येणार आहे त्या सिरीज मध्ये तुमच्यासाठी प्रत्येक शिक्षक प्रत्येक इयत्तेचे एक रिव्हिजन व्हिडिओज 4-4 तासाचे व्हिडिओज जे आहेत ते बनवून टाकणार आहे. हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवे तेव्हा बघा, जमेल तेवढ्यांदा ते कानामध्ये हेडफोन्स वगैरे घालून वारंवार ऐका, स्पीड वाढवून नंतर परत त्या लेक्चर्सला बघा. तुमचा अभ्यास जो आहे हा त्या हायर लेवलला पोहोचायला ऑटोमॅटिकली सुरुवात होईल. एनसीईआरटीज मधून तुमच्या फक्त प्रिलिम्सच्या फॅक्च्युअल नॉलेजचीच नाही तर मेन्सच्या सब्जेक्टिव्ह नॉलेजची आणि इंटरव्ह्यूसाठी लागणाऱ्या तुमच्या कन्सेप्च्युअल नॉलेजची सुद्धा उत्तम तयारी एनसीईआरटीजच्या माध्यमातून होते. एनसीईआरटीज हे वाचत असताना तुम्ही सीबीएसईची पुस्तकं वाचत असता, ज्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन स्टेट बोर्डाची पुस्तकं तयार झाली ती पुस्तकं तुम्ही वाचत असता, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये येणारा कंटेंट हा बऱ्याच प्रमाणामध्ये एनसीईआरटी मध्ये कव्हर होतो. एनसीईआरटी वाचत असताना फक्त एक हा फायदा नाहीये की तुमची एमपीएससीची बेसिक तयारी पूर्ण होईल, अजून एक खूप मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी जर कुणी मल्टिपल एक्झाम्स द्यायचं ठरवत असेल की मी एमपीएससी साठी सोबत कंबाईन पण देणार आहे किंवा एमपीएससी सोबत यूपीएससी पण देणार आहे किंवा एमपीएससी सोबत एसएससी वगैरे सारख्या परीक्षा देणार आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी एनसीईआरटी अत्यंत महत्त्वाचं आहे. सो लवकरच तुमच्यासाठी एनसीईआरटीची सिरीज येते, त्याची आवर्जून वाट बघा. भेटूया त्या सिरीज मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.